तर सर्वात पहिलं हायड्रोकार्बन्स मधला आपण डिटेल मध्ये कोणता पार्ट समजून घेणार आहोत, अल्केन. तर या अल्केन्सलाच आपण काय म्हणत असतो, पॅराफिन्स. पॅराफिनचं मिनिंग सांगितलं होतं मी तुम्हाला. पॅराफिन्स मीन्स लिटल अफिनिटी टू रिॲक्ट. दुसऱ्यासोबत रिएक्शन्स करण्याची ज्याची खूप कमी अफिनिटी असते त्याला आपण काय म्हणत असतो, पॅराफिन्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर आता आपण अल्केनची डेफिनेशन्स केली होती. तर अल्केन हे सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन कंपाऊंड असतात. मी सांगितलं होतं तुम्हाला अल्केनची डेफिनेशन्स मध्ये. म्हणून अल्केन आपण आपल्या घरी सुद्धा जे केमिकल कंपाऊंड आहेत बरेचसे अल्केन आहेत. जसं आपल्या घरी जे एलपीजी सिलेंडर आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे की नाही, तर हे सुद्धा काय अल्केनच आहे. म्हणजे 4 कार्बन बनलेला अल्केन आहे. आता बघा हे जे अल्केन असतात तर नॅचरली आपण अल्केनची डेफिनेशन्स काय देणार आहोत, एकदम सिंपल मध्ये केली तर सिंगल बॉन्डेड काय म्हणणार आहोत, सिंगल बॉन्डेड ओपन चेन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स है कि नहीं, हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड एज अल्केन. त्यांनाच आपण काय म्हणतो, अल्केन और पॅराफिन्स. अल्केन और पॅराफिन्स त्यांना अल्केनचंही म्हणतो किंवा पॅराफिन्सही म्हणतो. किंवा सिंगल बॉन्डेडच्या ऐवजी सांगितलं होतं मी तुम्हाला की सिंगल बॉन्डेडलाच आपण काय म्हणत असतो, सॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक ओपन चेनच्या ऐवजी काय म्हणतो आपण, ॲलिफॅटिक. आणि हायड्रोजन्स आणि कार्बन बनलेले म्हणजे हायड्रोकार्बन्स कंपाऊंड्स आर कॉल्ड एज अल्केन. म्हणजे आपल्याला डेफिनेशन्स पार्ट वगैरे करायचं गरजच नाही आहे, फॉर्म्युलाहूनच डेफिनेशन येत असते. सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड अल्केन और पॅराफिन्स. कॉल्ड पॅराफिन्स म्हणतात इकडे मी, ठीक आहे. और अल्केनही म्हणू शकता. आता काही एक्झाम्पल देऊ आपण असे सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन. जसं एक कार्बनवाला जर अल्केन घेतला आपण तर सरळ सरळ METH एक कार्बनसाठी आणि ANE अल्केन मिथेनसाठी. 2 कार्बनवाला अल्केन जर घेतला तर आपण याला काय म्हणणार आहोत, इथेन. असंच 3 कार्बनवाला अल्केन घेतला तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोपेन. तर हे सिंगल बॉन्डेड ओपन चेन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आहे ज्याला आपण काय म्हणत असतो, अल्केन म्हणत असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी जे LPG सिलेंडर आहे की नाही, तर यांच्यामध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन आहे. कोणता आहे, ब्युटेन आणि आयसोब्युटेन 4 कार्बनवाला अल्केन आहे, जो कंबशन्स केल्यावर एनर्जी तयार होते आणि एनर्जी तयार झाल्यामुळं आपल्या घरचा स्वयंपाक वगैरे होतो आहे की नाही. तर आता हा जो अल्केन असते याचं रिप्रेझेंटेशन सांगितलं होतं मी तुम्हाला. रिप्रेझेंटेशन्स ऑफ अल्केन, अल्केनचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करत असतो, RH. जनरल मध्ये RH असं रिप्रेझेंटेशन करतो. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की फंक्शनल ग्रुप इन अल्केन. काय सांगितलंय, फंक्शनल ग्रुप इन अल्केन. अल्केन मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, तर अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच फंक्शनल ग्रुप आहे की नाही, अशा प्रकारे. त्याच्यानंतर ऑल दी कार्बन ॲटम्स आर sp3 हायब्रिडायझेशन्स. यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन जे राहणार आहे, प्रत्येक कार्बन हा sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटलनं बनलेला आहे, बरोबर आहे. कारण हे सर्व सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन असते. म्हणून हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम्स हे ऑलरेडी आपण सर्व समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला बेसिक मध्ये. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन अल्केन. अल्केन मध्ये जर आपण कोणत्याही कार्बनचं हायब्रिडायझेशन पाहिलं तर ते कोणतं हायब्रिडायझेशन असते, sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे हा जो कार्बन आहे याची एक sp3 ही असते, दुसरी sp3, तिसरी sp3 आणि चौथी sp3. या प्रत्येक sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये एक एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असतो. किती अनपेड, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन्स, ज्याला आपण बॉन्डिंग साठी आपण वापरणार आहोत. तर यांच्यामध्ये प्रत्येकांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन्स असतो. आणि हा एक इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल असतात, ही वाली. आणि हे काय करतात, हायड्रोजनच्या किंवा कोणत्याही दुसऱ्या आयटमच्या एक इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात आणि असे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. तर ह्या ऑर्बिटल एकमेकांपासून किती दूर जात असतात, 109 डिग्री 28 मिनिटनं जात असतात. आणि या मॉलिक्युलचा शेप कसा बनतो माहिती आहे का, असा टेट्राहेड्रल शेप बनत असतो. 3 डायमेन्शनली हा टेट्राहेड्रल शेप असतो. आणि म्हणून आपण सांगतो की इट हॅज sp3 हायब्रिडायझेशन. याचं sp3 हायब्रिडायझेशन असते कोणताही सिंगल बॉन्डेड कार्बन जो असतो अल्केन मधला. आणि sp3 हायब्रिडायझेशन असेल तर दे हॅव टेट्राहेड्रल. कोणता असतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री असते.
जॉमेट्रीची टेट्राहेड्रल राहते. जॉमेट्री झाल्यानंतर यांच्यामधला जो बॉन्ड अँगल असतो तर हा बॉन्ड अँगल कितीचा असतो 109 डिग्री 28 मिनिट 109 डिग्री 28 मिनिट. तर असा प्रत्येक कार्बन असतो sp3 हायब्रिडाइज यांच्यामध्ये. त्यानंतर हे जे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असतात हायड्रोकार्बन कंपाऊंड्स तर यांच्यामध्ये जे बॉन्ड फिशन होत असते रिएक्शनच्या वेळेस आपण हे सर्व समजून घेतलेलं आहे ऑलरेडी बेसिक मध्ये. म्हणून तुम्हाला बेसिक महत्वाचं आहे की आपण जेव्हा अल्केन शिकतो तर त्या अल्केन मध्ये जे बॉन्ड फिशन होत असते ते हे दोन्ही प्रकारचं होऊ शकते. कारण इथे तुमचा कोणता बॉन्ड तुटण्याची शक्यता आहे सर्वात पहिल्यांदा तर कार्बन आणि हायड्रोजन्स बॉन्ड पैकी हायड्रोजन्स आणि कार्बन बॉन्ड विकर असतो आणि हा जो कार्बन आणि कार्बन बॉन्ड असतो हा त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग असतो. बरोबर आहे. आणि असं होत असताना कोणताही बॉन्ड तुटत असताना हे दोन्ही प्रकारे तुटू शकते. जर रिएक्शन्स युव्ही लाईट कोणत्या प्रेझेन्स मध्ये केली युव्ही लाईट किंवा परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये केली तर कोणतं बॉन्ड फिशन होत असते होमोलॅटिक बॉन्ड फिशन्स होत असते. कोणते होत असते होमोलॅटिक बॉन्ड फिशन्स होत असते. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा सिमेट्रिकली ब्रेक होत असतो आणि फ्री रॅडिकल बनल आणि हा हेट्रोलॅटिकली ब्रेक होऊ शकतो असं काही नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे दोन्ही बॉन्ड फिशन्स यांच्यामध्ये राहते. त्यानंतर आपण याच्यातला सर्वात महत्वाचा समजावून सांगितला होता तुम्हाला जनरल फॉर्म्युला. काय सांगितलं होतं नेक्स्ट पॉइंट जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. हा अतिशय महत्वाचा आहे म्हटलं कारण या जनरल फॉर्म्युल्याहूनच आपण फॉर्म्युले बनवत असतो आहे की नाही. तर जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन काय सांगितलं होतं मी सांगा CnH2n+2 हा वाला जो फॉर्म्युला आहे हा जनरल फॉर्म्युला आहे अल्केनचा. वेअर n इज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स n इज नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 असं जर घेतलं आपण तर यांचे फॉर्म्युले बनतील. या जनरल फॉर्म्युल्यावर तुम्हाला मी एक प्रॉब्लेमही समजावून सांगितलं होतं काल. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जर एखाद्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट दिलेलं असेल अल्केनचं आणि त्याचा फॉर्म्युला विचारला असेल जसं असा क्वेश्चन होता बघा व्हॉट इज द असं विचारलं असेल की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्केन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्केन. अल्केनचा फॉर्म्युला काय राहील व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्केन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्केन when its molecular weight is त्याचं मॉलिक्युलर वेट दिलेलं असेल त्या अल्केनचं आपल्याला 142 असं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्केन when its molecular weight is 142. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक या जनरल फॉर्म्युल्याचं एक इन्फॉर्मेशन सांगितली होती की तुम्ही जनरल फॉर्म्युला ऍक्च्युअली मॉलिक्युलर वेटच आहे. तुम्ही जनरल फॉर्म्युला जे घेत असता अल्केनचा आहे की नाही. काय म्हटलं मी जनरल फॉर्म्युला आपण अल्केनचा कसा घेतला होता CnH2n+2 हा जनरल फॉर्म्युला घेतला होता. म्हणजे तुम्ही n नंबर ऑफ कार्बन घेतलेले आहे प्लस 2n+2 नंबर ऑफ हायड्रोजन्स घेतलेले आहे अल्केन बनवण्यासाठी आहे की नाही. सर्वांना माहिती आहे की एका कार्बनचं वेट 12 असते हायड्रोजनचं एका वेट असते 1 असते आणि त्याच्यामुळं जर हे फॉर्म्युला आपण काय केला तर याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं वेट टाकलं आपण तर n नंबर ऑफ कार्बन 12 एका कार्बनचा आहे आणि आपल्यापाशी n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे प्लस इथे आपल्यापाशी हायड्रोजन्स किती आहे 2n+2 एवढे हायड्रोजन्स आहे आणि एका हायड्रोजनचं किती असते 1 म्हणजे जेवढे हायड्रोजन आहे 2n+2 मल्टिप्लाय बाय हायड्रोजनचं वेट आहे की नाही. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं असतं तर आपण काय आलं असतं 12n+2n+2 असं फॉर्म्युल्यात आलं असतं. 12n+2 म्हणजेच काय होते 14n+2 म्हणजे हे झालं आपला एक फॉर्म्युला जे ऍक्च्युअली काय सांगते की मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन या पद्धतीच्या फॉर्म्युल्यावरून आपण आता करणार आहोत. कारण हाच मी कन्वर्ट केला बाकी काही नाही केलं. कारण एखाद्याचं मॉलिक्युलर वेट म्हणजे काय त्यामध्ये जेवढे ऍटम असेल त्या सर्व ऍटमचं वेट म्हणजे त्याचा मॉलिक्युलर वेट आहे की नाही. मग आता तुमचा कार्बनचा मॉलिक्युलर वेट किती आहे तुमचा 142 आहे आणि तुमचा फॉर्म्युला आहे 4n+2 नंबर ऑफ कार्बन काढण्याचा. बघा इकडे आपण काय केलं 14n इज इक्वल टू काय होईल हे 142 मायनस 2 म्हणजेच 140 आहे की नाही. n इज इक्वल टू 14n इज इक्वल टू 140 अपॉन काय येणार आहे 14 आणि म्हणून काय येणार आहे n इज इक्वल टू 10. त्याच्यामुळे नॅचरली या कंपाऊंडचा जो फॉर्म्युला बनल नंबर ऑफ कार्बनची संख्या आपल्याला माहिती आहे n ची किंमत किती आली आहे 10 आलेली आहे. टाका या जनरल फॉर्म्युल्यात
काय येणार आहे C10 H2 इंटू 10 प्लस 2 म्हणजेच काय येणार आहे C10 H22 काय येईल H22 हा राहणार आहे तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारा कंपाऊंड असेल है ना म्हणजे ज्याचं मॉलिक्युलर वेट किती राहणार आहे 142 राईट तर अशा प्रकारे आपण कोणताही फॉर्म्युला दिला तर त्या फॉर्म्युल्यात मी नंबर ऑफ कार्बन हायड्रोजन्स काढू शकतो जर आपल्याला काय असेल त्याचं मॉलिक्युलर वेट दिलेलं असेल त्या अल्केनचं असं कोणाचंही करता येते अल्किन अल्काइन यांचं बी ठीक आहे तर हे आपल्या या जनरल फॉर्म्युल्याची माहिती होती आता हा जनरल फॉर्म्युला अतिशय उपयोगी फॉर्म्युला आहे म्हटलं मी तुम्हाला तर सर्वात महत्वाचं तर केमिस्ट्रीमध्ये अल्किन चॅप्टरच आहे आणि या अल्किन चॅप्टरवर सर्वात जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे आता या अल्किन फॉर्म्युल्यामध्ये मी जनरल फॉर्म्युला शिकवला होता तुम्हाला कोणता आहे सांगितलाय CnH2n+2 आहे की नाही या फॉर्म्युल्यात आपण n ची किंमत टाकली तर एक नवीन फॉर्म्युला तयार होतो त्या फॉर्म्युल्याला आपण कोणता फॉर्म्युला म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला अतिशय महत्वाचं असते जनरल फॉर्म्युला म्हणजे सर्वच कंपाऊंडचा फॉर्म्युला असतो तो हा सर्वच कंपाऊंड म्हणजे जेवढे कंपाऊंड तयार होते त्याचा हा मेन फॉर्म्युला असतो जनरल फॉर्म्युला मग आता या जनरल फॉर्म्युल्यामध्ये आपण n ची किंमत टाकली तर एक मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो त्यानंतर या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून आपण काय करतो कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यापासून आपण एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करत असतो कोणता फॉर्म्युला तयार करतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला बनवत असतो बरोबर आहे म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 असल्यामुळं आणि सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन आहे त्याच्यापासून आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला बनवत असतो या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यापासून नंतर आपण काय करतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार करतो एकदम मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला वापरत असतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार करतो बरोबर आहे आणि हे जे बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार होते किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार होते यांना आपल्याला काय करण्याची गरज पडते नॉमेनक्लेचर करण्याची गरज पडते तर आपण नॉमेनक्लेचर दोन पद्धतीनं त्या फॉर्म्युल्यांना करत असतो कोणताही असो मग स्ट्रक्चरल असो का बॉन्ड लाईन फॉर्म्युला असो आहे की नाही या फॉर्म्युल्याला आपण दोन प्रकारे नॉमेनक्लेचर करतो तर एक कोणती पद्धत आहे यांच्यामध्ये नॉमेनक्लेचर करण्यासाठी कॉमन नेम आहे कोणती पद्धत आहे कॉमन नेम सिस्टीम आहे एक त्यालाच आपण ट्रायव्हल नेम सिस्टीम सुद्धा म्हणतो आणि दुसरी असते IUPAC नेम सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री हे एक सिस्टीम असते तर अशा दोन सिस्टीम आहे नॉमेनक्लेचरच्या तर कॉमन नेम रिस्ट्रिक्टेड आहे आणि IUPAC नेम नॉमेनक्लेचर रिस्ट्रिक्टेड नाही कोणत्याही कंपाऊंडला देता येते क्लिअर झालं म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय माहिती आहे का हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याचा जनरल फॉर्म्युला असतो आपण ज्याला इग्नोर करतो जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सर्व सिक्वेन्स कसा चालतो n ची किंमत मी 1 घेतो आणि या जनरल फॉर्म्युल्यामध्ये टाकतो आहे की नाही तर त्यामुळे आपल्याला एक फॉर्म्युला तयार होईल C1H4 म्हणजेच आपण याला CH4 लिहितो आहे की नाही त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर तयार करायचा असेल तर कार्बनला 4 व्हॅलन्सी दाखवणार आहोत सिंगल बॉन्डेड बॉन्ड लाईन कार्बनचा एक कार्बनचा फॉर्म्युला देत नाही आणि याचं कॉमन नेमही लिहिलं ना IUPAC नेम लिहिलं तरी काय येणार आहे मिथेनच येते कॉमन नेम असो का IUPAC नेम असंच मी n=2 चा वालाही फॉर्म्युला काढून दाखवला होता तुम्हाला C2H2 आहे की नाही त्यामुळे C2S6 असा फॉर्म्युला तयार होईल मॉलिक्युलर फॉर्म्युला 2 कार्बन असल्यामुळं सिंगल बॉन्डेड असल्यामुळं प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी आपण 4 करणार आहोत आपल्यापाशी 6 हायड्रोजन आहेच असा फॉर्म्युला तयार होईल बॉन्ड लाईन मध्ये आपण असा लिहिणार आहोत 2 कार्बन असेल मध्ये कॉमन नेम मध्ये इथेनच म्हणतो ना IUPAC नेम मध्ये इथेनच येणार आहे याचं नाव n=3 जर घेतला आपण तर नेक्स्ट मेंबर तयार होईल C3H2 याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बनेल सांगा आता C3H8 प्रोपेन म्हणू आहे की नाही या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून आपण कोणता फॉर्म्युला तयार करू स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करू 3 कार्बन असेल तर आपण काय करणार आहोत 1 2 3 आता 8 हायड्रोजन्स आहे प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 आली पाहिजे तेवढे हायड्रोजन्स देऊन टाका याला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये 1 2 3 प्रोपेनच म्हणणार आहोत हाही कंपाऊंड काय राहणार 3 कार्बन असल्यामुळे कॉमन नेम मध्येही प्रोपेन म्हणतात IUPAC नेम मध्येही प्रोपेनच म्हणतात आता मेन थीम तयार होते n=4 पासून इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही पहिला दुसरा तिसरा मेंबर मिथेन इथेन प्रोपेन आहे की नाही त्यानंतर n=जेव्हा आपण 4 घेतो तर C4
H2 × 4 + 2 असा एक फॉर्म्युला बनतो. C4H10 असा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला बनतो. या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला आपण ब्युटेनच म्हणणार आहोत. आता या ब्युटेन पासून नेमके दोन स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतात, म्हणजे दोन अलग अलग फॉर्म्युले तयार होतात. स्ट्रक्चरल फॉर्म्युले दोन तयार होतात, 1 2 3 4 आणि एक ब्रँच वाला तयार होतो, 1 2 3 आणि चौथी ब्रँच. आपल्यापाशी 10 हायड्रोजन्स आहेत, ते आपल्याला 10च हायड्रोजन्स आहेत, तर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी ही 4 होणार आहे. इथे 3 द्यावं लागेल, इला 3 आहे म्हणून 1 द्यावं लागेल, 1 आहे म्हणून 3 द्यावं लागेल, 1 आहे म्हणून 3 द्यावं लागेल. तर असे दोन स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतील. म्हणजे या कंपाऊंड पासून आता फॉर्म्युले दोन तयार झालेत, आहे की नाही. आतापर्यंत एक एकच फॉर्म्युला तयार होत होता, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर हा वाला कंपाऊंड आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये 1 2 3 4 असाच दाखवाल. याला आपण 1 2 3 आणि सेकंड लास्ट कार्बनवर एक CS3. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण कॉमन नेम देऊ यांचं. 4 कार्बन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, ब्यूट आणि अल्केन, आहे की नाही. इथेही 4 कार्बन ऍटम असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, ब्यूट कॉमन नेम मध्ये. हे कोणते नाव आहेत, कॉमन नेम, तर अल्केनच म्हणणार आहोत. पण हा वाला ब्युटेन वेगळा आहे आणि हा वाला ब्युटेन वेगळा आहे. हा नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आहे, म्हणजे इथे कुठंच ब्रँचिंग नाहीये. त्याच्यामुळे नावात आपण याच्या समोर काय लावतो, एन. एन सांगते की कुठंच ब्रँचिंग नाही. BUT सांगते की 4 कार्बन आहे. ANE म्हणजे सिंगल बॉन्ड वाला आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट कार्बनवर एक CS3 आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, आयसो. आणि BUT काय सांगते की 4 कार्बन ऍटम आहे. म्हणून असे दोन फॉर्म्युले बनतील आणि यांना आपण काय म्हणू, हे स्ट्रक्चरनं वेगळे आहेत, बरोबर आहे. एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे कशानं वेगळं आहे, स्ट्रक्चरनं वेगळं आहे, आणि म्हणून यांना आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतो. काय म्हणतो, स्ट्रक्चरल आयसोमर्स, आहे ना. दोज कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दे हॅव डिफरंट इन देअर स्ट्रक्चरल फॉर्म्युला. पण ते त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यानं अलग असतील, तर त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतो. तर हे स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण कुठून स्टार्ट केले, लक्षात आलं आता. ब्युटेन पासून स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतील. तर नॅचरली आपण कोणतेही कंपाऊंड जर स्टडी करत असेल तर हे आयसोमर्स नावाचा कन्सेप्ट येणारच आहे. आणि आयसोमर्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपल्याला स्ट्रक्चरल आयसोमर्स असं म्हटलं गेलं, हे कोणापासून तयार केले आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून स्ट्रक्चरल आयसोमर्स बनतात. आता स्ट्रक्चरल आयसोमर्स हे 5 प्रकारचे असतात. एक तर ते चेननं वेगळे राहतात, जसे हे दोन्ही चेन आयसोमर्सच आहे. किंवा ते पोझिशन फंक्शनल ग्रुप असेल त्यांच्यामध्ये, तर ते पोझिशन वेगळे असतात फंक्शनल ग्रुपच्या, म्हणून त्यांना पोझिशन्स आयसोमर्स म्हटलं जाईल. आणि तिसरा असतो स्ट्रक्चरल मध्ये आयसोमर्स, तो असतो फंक्शनल आयसोमर्स, म्हणजे ते फंक्शनल ग्रुपनच अलग अलग असतात. चौथा असतो एक स्पेशल टाईपचा आयसोमर्स, मेटॅमेरिझम. काय असतो, मेटॅमेरिझम. आणि 5व्या प्रकारचा असतो तो असतो टॉटोमेरिझम. असे आपल्याला 5 प्रकारचे स्ट्रक्चरल आयसोमर्स असतात. तर हा जो एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन आहे तुमचा, तर हे कशानं वेगळा आहे माहिती आहे का, हे स्ट्रेट चेन आहे आणि हे ब्रँच चेन आहे, आणि म्हणून यांना एकमेकांचे कोणते आयसोमर्स म्हणसाल, चेन आयसोमर्स. स्ट्रक्चरल मधला कोणता आयसोमर्स आहे हा, चेन आयसोमर्स. आणि म्हणून अल्केन मध्ये ब्युटेन पासून चेन आयसोमर्स स्टार्ट होतील, एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन. समजलं, लक्षात आलं. आता पेंटेन काढू आपण. काय करू, पेंटेन मध्ये चेन आयसोमर्स काढू. N = 5, C5H2 × 5 + 2. हा वाला जनरल फॉर्म्युल्यामध्ये टाकला आपण. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बनव, C5H12 बनव, ज्याला आपण पेंटेन म्हणणार आहोत. या पेंटेन पासून आता आपण अलग अलग स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार करू. तर 5 कार्बन आहे आपल्यापाशी, तर पहिल्यांदा आपण 5 कार्बन असे स्ट्रेट चेन मध्ये मांडू. नंतर हे 5 कार्बन पैकी 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये मांडू, एक कार्बन सेकंड नंबरच्या कार्बनला मांडू. पुन्हा 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये मांडू, एक कार्बन नंतर असा 2 कार्बन पुन्हा ब्रँच मध्ये मांडू. असं आपण 5 कार्बनचा कोणताही फॉर्म्युला काढला तर हे 3च फॉर्म्युले तयार होतील, स्ट्रक्चरल फॉर्म्युले. हा तर तुमचा कोणता फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला होता, कोणता, C5H12. आणि हे जे बनले हे कोणते आहेत, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. हे लक्षात ठेवायचं आपण काय शिकून राहिलो ते, आहे ना. तर आता हे स्ट्रक्चरल आयसोमर जेव्हा काढू आपण, तर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी आपली काय करायची आहे, 4. तेवढे हायड्रोजन्स देऊन टाकायचे, आपोआप फॉर्म्युला बनून जाईल. हा वाला पेंटेन तयार होईल, हा वाला 5 कार्बन वाला पेंटेन तयार होईल, बरोबर आहे की नाही. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 द्यायची, बरोबर. या कार्बनला मधात काहीच द्यायचं नाही, ऑलरेडी 4 आहे त्याला, म्हणून त्याला काहीच द्यायचं नाही. अशा प्रकारे
तर आता यांचे कॉमन नेम देणार आहोत. सुरुवातीला आपण कॉमन नेमच शिकत असतो आणि मग IUPAC नेमही शिकू. आपण शिकलेलंच आहोत पण तरी समजून घेऊ, आहे की नाही. तर आता हे 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार झाले या पेंटेनचे. तर यालाही कॉमन नेम मध्ये मी 5 कार्बन असल्यामुळे पेंटेनच म्हणणार आहोत. यालाही 5 कार्बन असल्यामुळे आपण कॉमन नेम मध्ये पेंटेनच म्हणणार आहोत. यालाही 5 कार्बन असल्यामुळे कॉमन नेम मध्ये पेंटेनच म्हणणार आहोत. पण हा तुमचा नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आहे म्हणून N पेंटेन. हा सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 दिसतो तुम्हाला, बरोबर आहे, आणि म्हणून याला काय म्हणणार आहोत, आयसोपेंटेन, आहे की नाही. आणि हा सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 दिसते म्हणून याला काय म्हणणार आहोत आपण, निओपेंटेन. काय म्हणणार आहोत, निओपेंटेन. म्हणजे असे 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतील, N पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. पण आता हे चेन आयसोमर्स आहेत का कोणते आयसोमर्स आहे, स्ट्रक्चर मध्ये 5 प्रकारचे असते, आहे ना. तर हे 2 विचारले तरी हे चेन आयसोमर्सच आहे. हे 2 विचारले तरी हे चेनच वेगळे आहेत म्हणून चेन आयसोमर्सच आहे, बरोबर आहे. पहिला आणि तिसराही विचारला तरी चेन आयसोमर्स आहे आणि हे तिघही विचारले तरी कोणते आहेत, चेन आयसोमर्सच आहे. समजलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळे पेंटेन पासून 3 आयसोमर्स तयार होतील. तर N पेंटेनचा फॉर्म्युला जर आपण बॉन्ड लाईन काढतो म्हटलं तर बॉन्ड लाईन मध्ये 1 2 3 4 5 हा झाला N पेंटेन. आयसोपेंटेन जर बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये काढून दाखवा म्हटलं तर 1 2 3 4 सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3. त्याच्यानंतर न्यू पेंटेन, न्यू हा नियमच पेंटेनचा 5 कार्बन पासून स्टार्ट होतो. तर न्यू पेंटेन जर म्हटलं आपल्याला तर न्यू पेंटेन कसा काढसाल, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप, हे झाले 4 आणि हे 5. हे झाला तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर हे तुमचे कोणते फॉर्म्युले झाले पेंटेनचे, बॉन्ड लाईन फॉर्म्युले. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिला होते, अशा प्रकारे. त्यानंतर आपण जरा हेक्झेन काढला असता, नेक्स्ट मेंबर 6 कार्बन वाला अल्केन काढला असता. बघा फॉर्म्युले कसे ड्रॉ करायचे ते शिकून राहिलो आपण. N = 6. हेक्झेन जर काढला असता तर हेक्झेन मध्ये आपण मॉलिक्युलर C6H2N2 असा जनरल फॉर्म्युल्यामध्ये टाकला असता. C6H14 असा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आला असता, आहे की नाही. हा कोणता फॉर्म्युला आहे आपला, मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला असता जनरल फॉर्म्युल्याहून. याला आपण काय म्हणणार आहोत, हेक्झेन. पण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून आपण नंबर ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युले तयार करणार आहोत. कोणते, स्ट्रक्चरल आयसोमर्स, म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युले बनवणार आहोत. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युले बनवत असताना आपल्यापाशी 6 कार्बन ऍटम आहे, 1 2 3 4 5 6. पहिल्यांदा स्ट्रेट चेन मध्ये मांडलं, 1 2 3 4 5 आणि 5 मांडले. तर 6 नंबरचा कार्बन या 2 नंबरले मांडा किंवा या 2 नंबरले मांडा. 1 2 3 4 5. पुन्हा 5 का म्हटले की मधातल्या कार्बनला जर एक दिला 6 तर वेगळा होतो वरच्या पेक्षा. त्यानंतर आता 1 2 3 4 मांडले. पुन्हा मी 2 कार्बन दिलेत. पुन्हा मी काय करू शकतो, 1 2 3 4 आणि एकाच कार्बनला 2 कार्बन देऊ शकतो कोणत्याही. तर असे टोटल किती आयसोमर्स बनतील माहिती आहे का याचे, 1 2 3 4 5 स्ट्रक्चरल आयसोमर्स बनतील या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून अलग अलग. हा तुमचा एक हेक्झेन तयार होईल, स्ट्रेट चेन वाला, नॉर्मल स्ट्रेट चेन अनब्रँच, म्हणून याच्या नावाच्या समोर आपण N आणणार आहोत. हा तुमचा सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 येते म्हणून सेकंड लास्ट कार्बनवर जर एक CH3 आला तर आपण काय म्हणत असतो, आयसो म्हणत असतो. आता हे थर्ड लास्ट वर एक येते, थर्ड लास्ट वर एक CH3 येते आणि थर्ड लास्ट साठी आपला कोणता नियम नाही आहे, त्याच्यामुळे याला कॉमन नेम देणारच नाही आपण. इथेही पहिले फॉर्म्युला बनवून घेतो आणि हायड्रोजन देऊन फॉर्म्युला तयार करू आपण. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 झाली पाहिजे एवढेच हायड्रोजन द्यायचे, आहे ना. आणि तेवढं समजते आपल्याला, 4 तर मोजता येते ना. आता बघा हा वाला जो फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यांचे कॉमन नेम द्यायचे आपल्याला. तर कॉमन नेम हे रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे, माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही. तर कॉमन नेम हे कसं आहे, रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे. फक्त 3च कंपाऊंडला आपण कॉमन नेम देतो, एक N, दुसरा आयसो आणि तिसरा न्यू. त्याचं कारण असं आहे की जसं जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला मोठा मोठा होत जाईल तसे नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स वाढत जातील. आणि स्ट्रक्चरल आयसोमर्स जर वाढले तर त्यांना नावं देण्यासाठी नवीन नवीन रूल बनवा लागेल. आणि नवीन नवीन रूल जर बनवले तर ते पाठ करून लक्षात ठेवणं कठीण जाईल. म्हणून हे नॉमेनक्लेचर रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे कॉमन नेम. तर आता आपण इथे 6 कार्बन आहे म्हणून इथेही हेक्झेनच म्हणणार आहोत कॉमन नेम मध्ये. इथेही 6 कार्बन आहे म्हणून हेक्झेनच म्हणणार आहोत. तर पहिला तुमचा नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच आहे,
कुठंच ब्रँचिंग नाही म्हणून नावाच्या समोर n लावणार आहोत. इथे तुमचा सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 असेल तर आपण काय म्हणत असतो, आयसो. 6 कार्बन आहे म्हणून हेक्स, अल्केन आहे म्हणून ANE. आता थर्ड लास्ट साठी आपण कॉमन नेम मध्ये नियम देत नसतो, त्याच्यामुळे आपण थर्ड लास्ट कार्बन साठी नियम देणार नाही, कॉमन नेम राहणार नाही याला. इथे या साईडनं दोन सेकंड लास्ट वर एक CH3 आणि याही साईडनं मोजलं तर सेकंड लास्ट वर एक CH3 येते, यालाही कॉमन नेम देत नाही आपण. आता इथे सेकंड लास्ट वर 2 CH3 आहे आणि 2 CH3 असेल तर आपण काय म्हणत असतो त्याला, न्यू. आणि 6 कार्बन आहे टोटल म्हणून काय म्हणायचं, हेक्सेन. तर अशा प्रकारे याचे 5 आयसोमर्स तयार होतील, पण कॉमन नेम आपण तीनलाच देईल. IUPAC सर्वांनाच देऊ आपण, IUPAC मध्ये काही प्रॉब्लेम नाही. जर यांचे IUPAC नॉमेनक्लेचर दिले असते तर आपण कसं दिले असते माहिती आहे सर्वांना. तर हे लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन ऍटम आहे म्हणून याला काय म्हटलं असतं, हेक्सेन म्हटलं असतं. इथे आपण लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 5. 1 2 3 4 5. 5 असेल तर कशाचा मेंबर म्हणतो आपण, पेंटेनचा मेंबर. त्यानंतर नंबरिंग देतो जिथून सबस्टिट्युएंट जवळ येते. हा सबस्टिट्युएंट झाला. 2 ला मिथिल आहे आणि म्हणून 2 मिथिल पेंटेन हे त्याचं IUPAC नेम राहिलं असतं. याच्यात लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 5 आहे. 5 असल्यामुळे IUPAC नेम काय राहिलं असतं, पेंटेन म्हटलं असतं. लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन. नंबरिंग दिली असती जिथून सबस्टिट्युएंट काय येतो, जवळ येतो. हा सबस्टिट्युएंट आहे मिथिल ग्रुप. 3 ला मिथिल आहे म्हणून त्याचं नाव दिलं असतं 3 मिथिल. इथेही सुद्धा आपण IUPAC नाव दिलं असतं. 4 कार्बन आहे तर 4 कार्बन आहे म्हणून काय म्हटलं असतं, ब्युटेनचा मेंबर म्हटलं असतं. नंबरिंग दिली असते जिथून सबस्टिट्युएंट जवळ येतो. हा CH3 CH3. 2 आणि 3 ला 2 मिथिल आहे. 2 3 डायमिथिल ब्युटेन असं याचं नाव आलं असतं. इथे सुद्धा लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4 असते आणि 4 असल्यामुळे काय म्हणणार आहात तुम्ही, ब्युटेन आहे की नाही. 1 2 3 4. 2 2 ला 2 मिथिल आहे म्हणून 2 2 डायमिथिल ब्युटेन असं याचं IUPAC नेम राहिलं असतं. IUPAC सर्वांनाच देता येते, फक्त कॉमन नेम आपण रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे. समजलं, लक्षात आलं. तर हे जे कॉमन नेम आहे आपण 3च कंपाऊंडला देऊ शकतो, इथपर्यंत लक्षात आलं. आणि म्हणूनच आपण हे नॉमेनक्लेचर रिस्ट्रिक्शन केलेलं आहे कॉमन नेम. कारण जसं जसं आपण कार्बनची संख्या वाढू तस तसं त्याचं काय होईल, स्ट्रक्चरल फॉर्म्युले वाढल आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युले वाढला तर एक एक नवीन रूल आपल्याला द्यावा लागेल आणि नवीन नवीन रूल जर दिले तर नॅचरली काय होणार आहे की तेवढे रूल आपल्याला पाठ करणं कठीण जाईल. इथे तर आता 6-5 फॉर्म्युले तयार झाले तर काही प्रॉब्लेम नाही. 5-7 रूल 10-15 रूल तुम्ही पाठ करू शकता. पण हजारो फॉर्म्युले तयार झाले मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून, तुम्ही तेवढे फॉर्म्युल्याचे रूल पाठ करसाल का, नाही. म्हणून ती कॉमन नेम रिस्ट्रिक्टेड आहे. IUPAC मध्ये मिनिमम 5 रूल जरी माहिती असेल तर तुमचं काम भागून जाते. समजलं, लक्षात आलं का. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं. मग मी जर विचारलं की पेंटेन मध्ये नंबर ऑफ आयसोमर्स किती आहे, ब्युटेन मध्ये नंबर ऑफ आयसोमर्स किती आहे, हे तुम्हाला काढता आले पाहिजे. जे आतापर्यंत शिकलो आपण त्याची थोडक्यात असं एक रिव्हिजन्स करता आली पाहिजे की मी पहिला फॉर्म्युला कोणता शिकलो बा, CH4 एकच फॉर्म्युला आहे, याचा स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होऊ शकत नाही, मिथेन. दुसरा फॉर्म्युला 2 कार्बनवाला अल्केन तयार केला, त्याला आपण कॉमन नेम मध्ये इथेन म्हटलं. तिसरा फॉर्म्युला आपण 3 कार्बनवाला काढला, तर इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता आपला, आहे की नाही, प्रोपेन पर्यंत. नंतर ब्युटेन पासून आयसोमर्स तयार झाले. तर ब्युटेन मध्ये आपण जेव्हा ब्युटेन काढत असतो 4 कार्बनवाला, तिथे 2 चेन आयसोमर्स तयार होत असतात. 2 चेन आयसोमर्स तयार होतात, N ब्युटेन आणि आयसोब्युटेन. मग एक 4 कार्बनवाला ब्युटेन काढला होता, N ब्युटेन. लक्षात ठेवायचं आपण काय शिकलो हे असं आपल्याला रिमाइंड आलं पाहिजे की 4 कार्बनवाला N ब्युटेन एक शिकलो होतो पहिला, आणि इथे दुसरा कोणता होता, आयसोब्युटेन. म्हणजे असे फॉर्म्युले आपल्याला स्वतःच लिहिता आले पाहिजे. आयसोब्युटेन असे आपण ब्युटेन पासून 2 शिकलो. त्यानंतर पेंटेन पासूनही स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण काढलेत, आहे ना. पेंटेन मध्ये 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स काढले आपण, आहे ना. तर 3 मध्ये कोणता कोणता काढला होता आपण, एक N पेंटेन म्हणजे सरळ नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच, कुठंच ब्रँच द्यायची नाही असा वाला आपण N पेंटेन काढला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 4 5 कार्बनवाला, तर हा वाला कोणता म्हणत होतो आपण, आयसोपेंटेन. हा कोणता राहिला असता आपला, आयसोपेंटेन. आणि तिसरा कोणता होता, निओपेंटेन. पेंटेन मध्ये असे 3 होते, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ, आहे की नाही. पेंटेन म्हणजे 5,
हा 5th कार्बन असलेला. तर अशा प्रकारे आपण हा 3 आयसोमर्स काढले होते निओपेंटेन. त्याच्यानंतर हेक्झेन मध्ये आताच काढला आपण. जेव्हा आपण हेक्झेन शिकलो तर हेक्झेन मध्ये नंबर ऑफ आयसोमर्स किती तयार झाले? 5 आयसोमर्स तयार झाले. भलेही त्यांच्यामध्ये दोघांना कॉमन नेम देता येत नाही, पण 5 यांना आपण आयुपीएसी नाव तर कोणालाही देऊ शकतो. तर 5 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतील. तर 5 आपल्याला काढता आले पाहिजे स्ट्रक्चरल आयसोमर्स. एक एन हेक्झेन काढसाल पहिला, सर्वात पहिल्यांदा नॉर्मल स्टेट चेन आणि ब्रँच, याला आपण काय म्हणतो? एन हेक्झेन. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो? त्यानंतर दुसरा आयसोहेक्झेन, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, 4, 5, 6 हे झाला होता तुमचा आयसोहेक्झेन. अशा प्रकारे आपण आयसोहेक्झेन काढला होता. क्लिअर आहे? 6 कार्बन वाला. त्याच्यानंतर आता एक ज्यांना कॉमन नेम देता येत नाही तो वाला काढला होता आपण. मधातल्या कार्बनला आपण एक CH3 दिला होता. अशा प्रकारे म्हणजेच हा वाला, याला आपण कॉमन नेम देणार नाही, याला IUPAC's नेम देऊ. 3 मिथिल पेंटेन. काय म्हणसाल याला? 3 मिथिल पेंटेन. कॉमन नेम येणार नाही त्याला. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट काढला होता की आपण सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3, त्याला आपण निओ म्हणतो. 5, 6 कार्बन वाला निओ हेक्झेन. अशा प्रकारे आपण निओ हेक्झेन काढला होता है ना. आणि शेवटचा एक काढला होता ज्याला कॉमन नेम देता येत नाही. सेकंड वर बी एक CH3 आणि इकडल्याही सेकंड वर एक CH3. अशा प्रकारे 4 कार्बन काढू, आहे की नाही. आणि याला IUPAC नेम दिलं होतं आपण. काय दिलं होतं IUPAC नेम? 2,3 डायमिथिल ब्युटेन. 2,3 डायमिथिल ब्युटेन. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते? तर हे झाले तुमचे स्ट्रक्चरल आयसोमर्स. मिनिमम आपल्याला 6 कार्बन पर्यंत तरी किती आयसोमर्स तयार होतात हे माहिती करायचे असतात. त्याच्यानंतर जसंही आपण 7 कार्बन काढू तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स वाढल, त्याच्यामुळे नाव देण्यासाठी रूल सुद्धा वाढल, आहे की नाही. तर अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं. आता आपण याचं नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर अल्केनचे हेच फॉर्म्युले काढणार आहोत खूप सारे, आणि यांना कॉमन नेम आणि IUPAC नेम देणार आहोत. की ऍक्च्युअली आपण नॉमेनक्लेचर स्टडी करणार आहोत. काय करणार आहोत? नॉमेनक्लेचर. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स, नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन. तर कोणताही कंपाऊंड असू द्या, त्या कंपाऊंडची नॉमेनक्लेचर 2 प्रकारे केल्या जात असते. एक असते कॉमन नेम सिस्टीम. बघा कोणती आहे? कॉमन नेम सिस्टीम, किंवा तिला दुसरं नाव असते ट्रायव्हल नेम सिस्टीम. कोणती असते? ट्रायव्हल नेम सिस्टीम. असं एक प्रकार आहे नॉमेनक्लेचर्स करण्याचा. आणि दुसरा आहे तो आहे IUPAC नॉमेनक्लेचर्स. हे कॉमन नेम सिस्टीम रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर्स आहे. तर कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण रिस्ट्रिक्टेड असल्यामुळे आपण 3च रूल वापरणार आहोत. 3च रूल घेऊन आपण कॉमन नेम मध्ये त्या कंपाऊंड्सला नाव देणार आहोत. तर यांचे रूल्स असे आहेत कॉमन नेम मधले. एन फॉर नॉर्मल स्टेट चेन अन ब्रँच. आयसो मीन्स सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप. एवढा ग्रुप आलाच पाहिजे त्याच्यामध्ये, आहे की नाही. आणि थर्ड आहे तो न्यू, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप म्हणजे न्यू. कोणत्याही फॉर्म्युलेमध्ये कॉमन नेम मध्ये न्यू पेंटेन पासून स्टार्ट होते, म्हणून असं राहणारच आहे सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3. आणि एन म्हणजे नॉर्मल स्टेट चेन. कुठंच ब्रँचिंग नसेल तर आपण त्याला नॉर्मल स्टेट चेन म्हणत असतो. तसे कॉमन नेम मध्ये 3 रूल न नॉमेनक्लेचर करणार आहोत अल्केन मध्ये. आणि सेकंड जी नॉमेनक्लेचरची पद्धत आहे ती आहे खूप महत्वाची आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री. ही एक नेम सिस्टीम आहे. तर या नेम सिस्टीम मध्येही आपण काय करतो, काही रूल्स आहेत आणि ते रूल्स आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर रूल्स मध्ये जसं जसं फॉर्म्युला येईल तसं तसं मी रूल समजावून सांगेल एक एक. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण कॉमन नेम आणि त्यालाच IUPAC नॉमेनक्लेचरही करणार आहोत, बरोबर आहे. तर सर्वात पहिल्यांदा कॉमन नेमची प्रॅक्टिस करायची आहे एन अल्केन, आणि त्यांनाच आपण IUPAC नॉमेनक्लेचरही देणार आहोत. बघा यांचं मिनिंग काय होत असते की नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, कुठंच ब्रँचिंग नाही फॉर्म्युल्यामध्ये, असे वाले अल्केन आहेत ते. मग सिंगल कार्बन असेल तरी तो नॉर्मल स्टेट चेन अनब्रँचच आहे. कॉमन नेम मध्येही याला काय म्हणतात? मिथेनच म्हणतात. आणि लॉंगेज चेन मध्ये एक कार्बन असल्यामुळे IUPAC मध्ये इकडे मी कॉमन नेम देऊन राहिलो आणि इकडे आपण IUPAC नेम देऊ. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्येही याला काय म्हणतात? मिथेनच म्हणतात, कारण लॉंगेज चेन मध्ये एकच कार्बन आहे. पहिला रूल असा असतो, सिलेक्ट द लॉंगेज चेन, सिलेक्ट दी लॉंगेज चेन. लॉंगेज चेन सिलेक्ट करणे आपल्याला, है ना. आणि काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन.
तर एक कार्बन असल्यामुळे पॅरेंट अल्केनला मिथेनच म्हणणार आहोत. तर बघा दुसरा, आता 2 कार्बनवाला नॉर्मल स्टेट चेन, कुठंच ब्रँचिंग आणायची नाही. अशा प्रकारे हा वाला, याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये असं म्हणू. कॉमन नेम मध्ये आपण यालाच काय म्हणणार आहोत, इथेनच म्हणणार आहोत. आणि IUPAC नेम मध्ये सुद्धा याला इथेनच म्हणणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही नावातनी कॉमन नेम असो का IUPAC नेम आहे, याला इथेनच म्हणणार आहोत. 3 कार्बन वाला जो अल्केन आहे 1 2 3 स्टेट चेन मध्ये आहे की नाही, तर अशा प्रकारे याला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये 1 2 3, याला कॉमन नेम आणि IUPAC नेम दोन्ही सारखेच आहे. कॉमन नेम मध्येही प्रोपेनच म्हणसाल आहे की नाही, आणि IUPAC नेम मध्येही काय म्हणसाल, प्रोपेनच म्हणसाल. लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून आपण पॅरेंट अल्केनला प्रोपेनच म्हणतो. मग याचं कॉमन नेमही तेच आहे आणि IUPAC नेमही तेच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस 4 कार्बन आले होते, तर 4 कार्बन मध्ये आपल्याला माहिती आहे की 2 फॉर्म्युले होते आपल्यापाशी. 4 कार्बन मध्ये काय होते, 2 फॉर्म्युले आपण ड्रॉ केले होते. कोणते कोणते 2 फॉर्म्युले ड्रॉ केले होते माहिती आहे सर्वांना. 4 कार्बन मध्ये एक N ब्युटेन आणि दुसरा आयसोब्युटेन. 1 2 3 4 स्ट्रेट चेन वाला काढला, तर आपण स्ट्रेट चेन वालेच काढून राहिलो सर्व पहिल्यांदा. तर अशा प्रकारे हा वाला जो आहे तर याला आपण कॉमन नेम मध्ये काय म्हणणार आहोत, ब्युटेनच म्हणणार आहोत. लॉंगेस्ट चेन मध्ये 4 कार्बन आहे, पण कोणता ब्युटेन म्हणणार आहोत, N ब्युटेन, कारण हा नॉर्मल स्टेट चेन आहे म्हणून याच्या नावाच्या समोर N हा प्रिफिक्स लावायचा. बरोबर आहे. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना काय करत असतो आपण सांगा. IUPAC मध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, पॅरेंट अल्केनला ब्युटेन. हे झालं याचं IUPAC नेम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जो अल्केन काढला होता आहे की नाही, तर 5 कार्बन वाला अल्केन काढू. 1 2 3 4 5 पेंटेन, N पेंटेन, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, कुठंच ब्रँचिंग दिली नाही मी. तर अशा प्रकारे तर याला आपण बॉन्ड लाईन मध्ये असं काढत होतो, N ब्युटेनला. N पेंटेनला 1 2 3 4 5 असं मिनिंग आहे. तर याला कॉमन नेम मध्येही N पेंटेन म्हणसाल. कॉमन नेम मध्ये काय म्हणसाल, N पेंटेन. आणि IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन आहे म्हणून पेंटेनच म्हणसाल. काय म्हणसाल, पेंटेन. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे आपण हेक्झेन काढून 6 वाला जो फॉर्म्युला आहे तो हेक्झेन काढू. आणि हेक्झेन म्हणजे 6 कार्बन ॲटम, N हेक्झेन, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच. अशा प्रकारे प्रॅक्टिस एकदम सोप्या पद्धतीनं आहे. Nचं मिनिंग होत असते नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, कुठंच ब्रँचिंग नाहीये. आता हे कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणणार आहोत, N नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच. 6 कार्बन आहे म्हणून काय म्हणणार आहोत, हेक्झेन. आणि IUPAC नेम मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन आहे म्हणून तुम्ही याला हेक्झेनच म्हणसाल. त्याचा जर बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढतो म्हटलं तर CH3 CH2 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 CH3 असा याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला येईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. असंच आता N हेप्टेन काढू आपण. सर्व पहिले आपण N वालेच अल्केन काढणार आहोत. तर N हेप्टेन आणि त्याचंच कॉमन नेम आणि IUPAC नेम फॉर्म्युला काढून. N मीन्स नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, हेप्टेन मीन्स 7 कार्बन, 1 2 3 4 5 6 7 असे तुम्ही 7 कार्बन काढसाल आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करसाल. अल्केन म्हटलं तर तेवढे हायड्रोजन देऊन टाकायचे त्याला. त्यालाच बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये काढायचं असेल तर 1 CH3 CH2 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 CH3 असा बॉन्ड लाईन फॉर्म्युला राहिला असता. कॉमन नेम मध्ये आपण काय म्हटलं असतं, याला N हेप्टेन, 7 कार्बन आहे म्हणून हेप्टेन म्हटलं असतं. आणि IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 7 कार्बन आहे म्हणून काय म्हटलं असतं, हेप्टेन. N येणार नाही IUPAC मध्ये, एकाच रूल मध्ये बसते IUPAC मध्ये. त्यानंतर N ऑक्टेन काढा म्हटलं तर ऑक्टेनचं मिनिंग होत असते 8 आहे की नाही. 8 कार्बन काढायचे, नॉर्मल स्टेट चेन 1 2 3 4 5 6 7 8 आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, आपोआप फॉर्म्युला बनून जाईल तुमचा या प्रकारे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला बनून जाईल आहे की नाही. आता याच फॉर्म्युल्याला आपण असंही करू शकतो, CH3 CH2 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 CH3 हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला झाला. याला तुम्ही काय म्हणसाल, N ऑक्टेन म्हणसाल. काय म्हणसाल, N ऑक्टेन. आणि यालाच काय म्हणसाल, ऑक्टेन म्हणसाल. काय म्हणसाल, ऑक्टेन. 8 आहे म्हणून. त्यानंतर N नॉनिन. नॉनिनचा अर्थ होते 9. बरोबर आहे की नाही. असे 9 कार्बन काढले असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी काय केली असते तुम्ही, 4 केली असते. तर अशा प्रकारे तुमचा N नॉनिन झाला असता. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर
CH3 CH2 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 CH3 असा हा फॉर्म्युला राहिला असता आपला. हा झाला असता तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याला आपण कॉमन नेम मध्ये काय म्हटलं असतं, एन नॉनेन 9 असल्यामुळं, आणि IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 7 कार्बन असल्यामुळे काय म्हटलं असतं, नॉनेन म्हटलं असतं. बस फरक एवढाच आहे, एन येणार नाही कॉमन नेम IUPAC मध्ये. त्यानंतर एन डेक्केन. डेक्केन म्हणजे 10, म्हणजे 10 कार्बन काढले असते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि प्रत्येक कार्बनला 4 व्हॅलन्सी आली पाहिजे असे हायड्रोजन्स दिले असते. एकदम सोपं आहे, काही पाठ करायचं कामच नाही आपल्याला. बघा आपले फटाफट चॅप्टर होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे. तर हे झाला तुमचा एन डेक्केन कॉमन नेम मध्ये. तो बॉन्ड लाईन असो का स्ट्रक्चरल फॉर्म्युला असो, आणि डेक्केनलाच IUPAC नेम मध्ये डेक्केनच म्हणतात, फक्त एन येणार नाही. तर हे वाले जे फॉर्म्युला आहे तुम्ही हे असेही लिहू शकतात. तर हे 1 2 3 4 5 6 आहे ना हे, तर तुम्ही हे CH3 CH2/6 CH3 असंही करू शकता, कंडेन्स करू शकता. हा वाला 5 सेम आहे, म्हणून तुम्ही याला काय केलं असतं, CH3 CH2/5 CH3 असं कंडेन्स करून लिहू शकता. बऱ्याचशा पुस्तकामध्ये असं कंडेन्स असते, एवढा मोठा फॉर्म्युल्याला जागा नसते म्हणून. आता ऑक्टेन आपण काढला. नॉन इन जर काढायचा असता तर CH3 एक काढला असता, CH2 किती काढले असते, आता तुम्ही नॉन इन साठी हे 7 काढले असते, आणि हे CH3. हा तुमचा नॉन इन असाही लिहिला गेला असता तर काही प्रॉब्लेम नव्हता. डेक्केन असा लिहिला असता तरी प्रॉब्लेम नव्हता. CH3 CH2/8 CH3 आहे की नाही. हा एन डेक्केन किंवा डेक्केन अशा प्रकारे कंडेन्स करून सुद्धा फॉर्म्युले लिहिल्या जात असतात पुस्तकात. त्याच्यामुळे सर्व प्रॅक्टिस करायची आहे. हे एन वाले झाले. आता आपण आयसोवाल्यांची प्रॅक्टिस करू. कॉमन नेम मधला दुसरा रूल होता आपला आयसो अल्केन. कोणता होता, आयसो अल्केन. आणि आयसो अल्केनचं मिनिंग सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे फटाफट फॉर्म्युले तयार करता आले पाहिजे. आयसोचं मिनिंग होत असते सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3. काय होत असतं, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो, आणि ब्युटेन पासून स्टार्ट होणार आहे. म्हणून पहिला फॉर्म्युला मी आयसो ब्युटेन काढतो, पहिले फॉर्म्युलेच काढतो. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो 4 5 कार्बनवाला आयसो पेंटेन झाला आहे कॉमन नेम नुसार. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो पेंटेनच्या नंतर हेक्सेन 4 5 6 हे झालं आयसो हेक्सेन 6 कार्बन असेल तर. त्याच्यानंतर आयसो हेप्टेन. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो 4 5 6 7 आयसो हेप्टेनचा फॉर्म्युला झाला. एकदम सोपा आहे, काही फॉर्म्युले पाठ करायचं काम नसते, लक्षात ठेवायचं आहे. आयसो ऑक्टेन काढा म्हटलं असतं. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो 4 5 6 7 8. आपला रूल जेवढा आहे ते रूल आपण करेक्ट वापरायचा, फॉर्म्युला पाठ करायचं कामच पडत नाही अशा प्रकारे. चला याला कॉमन नेम देऊ. या कंपाऊंडचं कॉमन नेम काय येणार आहे माहिती आहे का, सेकंड लास्टवर एक CH3 आहे म्हणजे आयसो, 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, ब्युटेन. आता याला IUPAC नेम देऊ. IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन मोजा. 1 2 3 असेल तर आपण लॉंगेस्ट चेन मध्ये जेवढे कार्बन असेल त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव प्रोपेन. हा वाला झाला सबस्टिट्यूएंट, कोणत्या नंबरला आहे, 2, म्हणून याचं नाव येणार आहे 2 मिथिल प्रोपेन. हे IUPAC नेम आहे. चला आता नेक्स्ट आपण यांचं कॉमन नेम देऊ. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून आयसो, 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, पेंटेन. हे झालं याचं कॉमन नेम. यालाच आता आपण IUPAC नेम देऊ. IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4 असल्यामुळे आपण कशाचा मेंबर म्हणणार आहोत, ब्युटेन. नंबरिंग देऊ, जिथून सबस्टिट्यूएंट काय येईल, जवळ येईल. सबस्टिट्यूएंट इकडून जवळ येतो 2 नंबरला, म्हणून याचं नाव येणार आहे 2 मिथिल ब्युटेन. हे IUPAC नेम आहे. नेक्स्ट आपण याचं कॉमन नेम देऊ. नेक्स्ट कंपाऊंडचं सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 दिसते म्हणून आयसो. टोटल कार्बन मोजा 6 आहे. 6 असेल तर तुम्ही काय म्हणसाल, हेक्सेन. आता याच कंपाऊंडचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर करू. लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 5 कार्बन आहे, आणि 5 कार्बन असेल तर कोणाचा मेंबर म्हणतो आपण, पेंटेन. नंबरिंग द्या, जिथून सबस्टिट्यूएंट काय येत असतो, जवळ येत असतो. 5 आहे म्हणूनच पेंटेन झाला होता. 2 नंबरला मिथिल आहे आणि म्हणून याचं नाव येणार आहे 2 मिथिल पेंटेन. असं याचा IUPAC नेम आहे. नेक्स्ट हा जो कंपाऊंड आहे याचा कॉमन नेम देऊ आपण. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 दिसते म्हणून आयसो. टोटल कार्बन मोजा किती आहे, 7.
7 असेल तर आपण काय म्हणतो हेप्टेन, आहे की नाही. आयुपीएससी मध्ये काय करत असतो आपण, लॉंगेज चेन मध्ये किती कार्बन आहे ते मोजा. टोटल किती कार्बन आहे लॉंगेज चेन मध्ये 6 असेल तर काय म्हणसाल हेक्झेनचा मेंबर, पॅरेंट अल्केनचं नाव द्यायचं. दुसरा रूल आहे नंबरिंग द लॉंगेज चेन वेअर द सबस्टिट्युएंट इज नियरर. इथे सबस्टिट्युएंट तुमचा 2 नंबरवर आहे म्हणून याचं नाव येणार आहे 2 मिथिल हेक्झेन. त्यानंतर याही कंपाऊंडचा आपण कॉमन नेम देऊ. तर कॉमन नेम साठी सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 दिसते म्हणून काय म्हणायचं आयसो. टोटल कार्बन मोजा किती आहे तर 8 कार्बन आहे आणि 8 कार्बन असेल तर आपण काय म्हणतो ऑक्टेन म्हणत असतो. बरोबर आहे. आता आयसो ऑक्टेनच आयुपीएससी नाव काय येणार आहे पहा. लॉंगेज चेन सिलेक्ट करा, टोटल कार्बन किती येते 7 येतात आणि 7 असेल तर आपण काय म्हणत असतो हेप्टेनचा मेंबर. सिलेक्ट द लॉंगेज चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. दुसरा रूल आहे नंबरिंग द लॉंगेज चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर, आहे की नाही. अशा प्रकारे तर फंक्शनल ग्रुपच्या ऐवजी इथं सबस्टिट्युएंट येते. सबस्टिट्युएंट 2 नंबरला आहे आणि 2 मध्ये काय म्हणणारा मिथिल म्हणून 2 मिथिल हेप्टेन. अशा प्रकारे हा फॉर्म्युला असेल. ठीक आहे. हा वालाच फॉर्म्युला तुम्ही कंडेन्स करून तुमच्या पुस्तकात असाही असेल CH3/3 CH, तर हाच वाला फॉर्म्युला आहे तो. हा वाला फॉर्म्युला तुमचा असा असेल CH3/2 दिसते, हे CH3/2, त्यानंतर CH, त्यानंतर CH2CH3, त्यालाच हे IUPAC कॉमन नेम येईल. यालाही कंडेन्स करून असं लिहिता येईल. बघा लक्षात ठेवायचं आहे CH3/2 CH, त्या CH ला आता पहा काय अटॅच आहे CH2CH2CH3. क्लिअर आहे. असंही राहील कंडेन्स करून. हा वाला फॉर्म्युलाही कंडेन्स करून कसा लिहिला जाऊ शकतो CH3/2 CH, है ना. आता इथेही तुम्ही कंडेन्स करू शकता CH2/3 CH CH3 असंही करू शकता. ठीक आहे. हा वालाही कंडेन्स करून असा लिहू शकता तुम्ही CH3/2 CH आणि हा वालाही 4 टाइम्स आहे CH2/4 CH3 असंही करून लिहू शकता. बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर यांचा ड्रॉ करा म्हटलं तर तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युलाही ड्रॉ करता आला पाहिजे. आयसोब्युटेन काढा म्हटलं तर सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 आयसोब्युटेन, सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 म्हणजे आयसो 4 5 आयसोपेंटेन. आयसोहेक्झेन, सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 3 झाले 4 5 6 आयसोहेक्झेन. आयसोहेप्टेन काढा म्हटलं तर सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 आयसो हेप्टेन म्हणजेच काय झाला 7 4 5 6 7. आयसो ऑक्टेन काढा म्हटलं असतं सेकंड लास्ट कार्बनवर 1 CH3 4 5 6 7 8 आयसो ऑक्टेन. तर असे त्याचे बॉन्ड लाईन फॉर्म्युले काढले असते तुम्ही. म्हणजे एकदम सोपा आहे. टेक्निकल पद्धतीने चाला, तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचं कामच पडणार नाही. हे झाले तुमचे आयसोवाले फॉर्म्युले. नेक्स्ट आपल्याला कोणते फॉर्म्युले घ्यायचे आहेत, न्यू अल्केन काढायचे आहे. नेक्स्ट कोणता आहे, थर्ड रूल आपला आहे न्यू, आणि म्हणून आता न्यू अल्केनचे फॉर्म्युले आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. तर न्यूचा नियम सर्वांना माहिती असला पाहिजे. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 इज कॉल्ड ॲज न्यू आणि न्यू स्टार्ट फ्रॉम मिनिमम 5 कार्बन एटम. चला आता याचा पहिला फॉर्म्युला बनवू आपण न्यू अल्केनचा. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर बघा न्यू मध्ये आपण पहिला सर्वात सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे न्यू, हे झाले 4 आणि हे 5 म्हणजे हा पहिला न्यू पेंटेन तयार झाला असता. दुसरा आपण न्यू हेक्सेन काढू. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप म्हणजे न्यू, हे झाले 4 5 6, हे झाला तुमचा न्यू हेक्सेन. त्यानंतर थर्ड काढतो आता आपण सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप, त्याला काय म्हणतो आपण न्यू, 4 झाले 5 6 7 न्यू हेप्टेन. असा हा फॉर्म्युला तयार होईल. एकदम सोपा आहे, काही पाठ करायचं नाही. न्यू ऑक्टेन काढा म्हटलं असतं तर सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे न्यू, हे झाले 4 5 6 7 8. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युले ड्रॉ केले असते. बरोबर आहे. तर ही फॉर्म्युले ड्रॉ केल्यानंतर आपण नेक्स्ट या फॉर्म्युल्यांना कॉमन नेम देऊ पहिल्यांदा आणि आयुपीएससी नेम देऊ. कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम तुम्हाला जर समजले तर मग तुम्हाला पाठ करायचं कामच नाही. कोणताच फॉर्म्युला लिहायचं म्हणजे असं पाठ करून लिहायचं काम नाहीये. बघा सर्वात पहिल्यांदा याच्यात मी सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 दिसते म्हणून न्यू आणि 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणणार आपण पेंटेन. अशा प्रकारे चला याचा आयुपीएससी नॉमेनक्लेचर करू. लॉंगेज चेन मध्ये किती कार्बन आहे, 3 कार्बन आहे आणि 3 कार्बन असेल तर आपण कोणाचा मेंबर म्हणतो, प्रोपेनचा. नंबरिंग द्या
जिथून तो सबस्टिट्युएंट जवळ येईल. असे दोन सबस्टिट्युएंट आहे. 2 ला 2 मिथिल आहे, 2 ला एक आहे, 2 ला दुसरा आहे. दोन सारखे असेल तर आपण काय करतो, डाय वापरतो. म्हणून याचं नाव येणार आहे 2,2 डायमिथिल प्रोपेन. नेक्स्ट हा वाला फॉर्म्युला आणि हा वाला फॉर्म्युला. आता याचं कॉमन नेम देत असताना सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 ग्रुप आहे म्हणून काय म्हणसाल, न्यू. टोटल कार्बन किती आहे, 4 + 2 म्हणजेच 6 कार्बन आहे म्हणून याचं काय म्हणसाल, हेक्सेन, न्यू हेक्सेन असं येईल. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4 म्हणून काय म्हणसाल, ब्युटेनचा मेंबर. नंबरिंग द्या, जिथून सबस्टिट्युएंट काय येईल, जवळ येईल. असे दोन सबस्टिट्युएंट आहे. 2 ला एक आहे, 2 ला दुसरा आहे म्हणून 2,2 डायमिथिल ब्युटेन असं IUPAC नेम येईल. नेक्स्ट या कंपाऊंडचं कॉमन नेम द्यायचं असेल तर सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 दिसते म्हणून तुम्ही काय म्हणसाल, न्यू. टोटल कार्बन किती आहे, 7 आहे म्हणून काय म्हणसाल, हेप्टेन. म्हणून याचा IUPAC कॉमन नेम येईल, न्यू हेप्टेन. IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये काय करता, लॉंगेस्ट चेन काउंट करा किती कार्बन आहे, 1 2 3 4 5 5 आहे म्हणून काय म्हणसाल, पेंटेनचा मेंबर. रूल नंबर सेकंड आहे की नंबरिंग देणे, जिथून सबस्टिट्युएंट काय येईल, जवळ येईल. तर इथं दोन सबस्टिट्युएंट आहे 2 नंबरला म्हणून 2,2 डायमिथिल पेंटेन असं IUPAC नेम येईल. इथेही सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 दिसते म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, न्यू. आणि टोटल कार्बन मोजा किती आहे त्याच्यात, 4 + 4 8 म्हणजेच काय येणार आहे, ऑक्टेन, न्यू ऑक्टेन कॉमन नेम मध्ये. IUPAC नेम मध्ये काय म्हणसाल, लॉंगेस्ट चेन मध्ये काउंट करा कार्बन, 6 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, हेक्सेनचा मेंबर. त्यानंतर नंबरिंग द्या, जिथून सबस्टिट्युएंट काय येतील, जवळ येतील. 2 वर 2 मिथिल आहेत म्हणून याचं नाव काय राहणार आहे, 2,2 डायमिथिल. काय म्हणसाल, 2,2 डायमिथिल हेक्सेन. अशा प्रकारे याच कंपाऊंडला कंडेन्स करून कसं लिहू शकता सांगा तुम्ही. बघा याच्यात काय दिसते तुम्हाला, 4 वेळेस CH3 दिसते, CH3/4 आणि तो कशाला अटॅच आहे, C ला. इथे बघा या दुसऱ्या नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये याला कंडेन्स करून कसं लिहिसाल, हे CH3 हे CH3 हे CH3 3 वेळेस आहे म्हणून CH3/3 कोणाला अटॅच आहे, तो C ला अटॅच आहे आणि त्याला काय अटॅच आहे, CH2 CH3 असं कंडेन्स करून लिहिसाल. याही कंपाऊंडला कंडेन्स करून कसं लिहू शकता, CH3 असे 3 टाइम्स आहे अटॅच एका कार्बनला म्हणून CH3/3 C असं लिहिसाल. त्यानंतर CH2 CH2 CH3 असं कंडेन्स करून लिहिसाल. याही फॉर्म्युल्याला कंडेन्स करून कसं लिहिसाल, 1 2 3 CH3 दिसतात म्हणून CH3/3 C. पुन्हा हे तुम्हाला जसं दिसते तसं CH2 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 CH3 अशा प्रकारे याला कंडेन्स करून लिहिता येत असते. बॉन्डलाईन फॉर्म्युला जर काढायचा असेल यांचा, कोणता फॉर्म्युला, बॉन्डलाईन फॉर्म्युला जर दिला असेल तर न्यू पेंटेन कसा काढला असता, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप पेंटेन. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2CH3 ग्रुप 4 झाले, 5 6 न्यू हेक्सेन. सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 ग्रुप आहे की नाही, 5 6 7 हेप्टेन. सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 खाली वर दिला असता तरी चालला असता, काही प्रॉब्लेम नाही. 4 झाले, 5 6 7 8 न्यू ऑक्टेन, न्यू नॉनेन, न्यू डेक्केन असे काढू शकता तुम्ही. क्लिअर झालं. तर हे तर जेवढे कॉमन नेम होते त्यांना आपण IUPAC नॉमेनक्लेचर दिले, त्यांचे बॉन्ड लाईन फॉर्म्युले त्याला कंडेन्स करून लिहून पाहिलं, बरोबर आहे. तर ही प्रॅक्टिस तर करायचीच आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असताना असा दिला जाऊ शकते आणि याचं कॉमन नेम IUPAC नेम द्या म्हणून सांगितलं जाऊ शकते, आहे की नाही. तर म्हणून आपल्याला हे कॉमन नेम IUPAC नॉमेनक्लेचर यांचे देताच आले पाहिजे. क्लिअर झालं इथपर्यंत, लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. तर ठीक आहे, हे तुमच्या आता जे नॉमेनक्लेचर झाले याच्या समोर काही जे कॉम्प्लेक्स आता कंपाऊंड आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन ते समजून घेऊ द्याला आपण आणि मग समोरचं जे प्रिपरेशन्स आहे ते पाहणार आहोत आपण.